सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर तुम्हाला माहिती असेल मी खूप दिवसापासून आम्ही प्लॅन करत होतो गावी जायचा। मम्मी आणि मी वगैरे जेवढे पण माझे घरचे लोक आहेत मावशी वगैरे माझे जेवढे पण लोक आहेत फॅमिलीमधले रिलेटिव्ह प्लॅन करत होतो। आणि मी तुम्हाला बोललो पण होतो की मी ह्याचा ब्लॉग असेल ते मराठी प्लस हिंदीमध्ये बनवू माझ्या व्हिडिओच्या ब्लॉगमध्ये स्पेशली। तर हा जो हे जे गाव आहे ते माझ्या आजोबांचं गाव आहे, माझी मम्मीचे जे पप्पा आहेत त्यांचं गाव आहे। तर मी याच्यामध्ये एकदम स्पष्ट मराठी बोलणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये, कारण आपला हा कोकणातला ब्लॉग आहे आणि मी हा फर्स्ट टाइम शूट करतोय। कारण हा ब्लॉग अराउंड मी गावचा जो ब्लॉग आहे तो मी 3 ते 4 वर्षानंतर बनवतोय, कारण आम्ही स्वतः 3 ते 4 वर्षानंतर व्हिजिट करतोय गावी। खूप टाइम झाला मला, आम्ही व्हिजिट नाही केलं होतं गावी। तर आम्ही जो प्लॅन होता आमचा जो गावी जायचा तो फायनली एक्झिक्यूट होतो आजच्या दिवशी। आणि आमची जी बस आहे ती इकडे येणार आहे, हा जो विरवानीचा स्टॉप आहे तिकडे ही बस येणार आहे, म्हणून आम्ही विरवानीला वेट करतोय जो बस स्टॉप आहे हा। तर बघूया आता कसा आमचा जो बसचा प्रवास वगैरे तो कसा होतो। एकदम स्पष्ट मराठी बोलते मला एकदम वेगळं वाटतं त्याच्या ब्लॉगमध्ये, कारण माझे जेवढे पण ब्लॉग असतात ते मी हिंदीमध्ये शूट करतो। तर आता बघूया कसं काय। आणि इकडे खूप लोक वेटिंगवर आहेत, बघू शकतो सामान वगैरे ठेवलं आहे। तर आता बघूया जेव्हा बस येईल तेव्हा मी तुम्हाला दाखवतो बसमधले सिनेमॅटिक्स वगैरे। आणि आमचं जे गाव आहे काही जे मालवणच्या आधीचा स्टॉप आहे, स्टेशन बोलू शकता तुम्ही, ते शिरोली नाव आहे। आणि माझी मम्मी जस्ट वाकून बघत होती, मी तुम्हाला नंतर दाखवतो माझ्या मम्मीला पण ब्लॉगमध्ये, कारण तिला मी कधी घेतलं नाही माझ्या ब्लॉगमध्ये आजपर्यंत। तर बघूया, जस्ट एक प्रँक व्हिडिओ मी शूट केला होता ते पण खूप आधी। तर आता बघूया कसा होता आपला ब्लॉग गावचा। आमच्या जे गावचं नाव आहे गाईस ते शिरोली आहे आणि आमचा जो तालुका आहे ते देवगड आहे। आणि बघू आता कसा काय होता आजचा ब्लॉग, खूप मजा करणार आहे गावी जाऊन तरी। आणि बघूया आता बसची सिनेमॅटिक्स, चला जाऊया। ही आमची बॅग आहे, जेवढं पण सामान आहे यामध्ये। आणि मी फक्त लोअर्स वेअर केलेत आणि टी शर्ट एक बेसिकचं, कारण गरमी खूप आहे म्हणून। आणि आजचा वेदर खूप चांगलं आहे। फायनली गाईज आम्ही 1 तास थांबलो बससाठी आणि प्रॉपर 1 तासानंतर आम्हाला बसायला भेटलं आहे पूर्ण बसमध्ये। आणि हे बघा सगळ्यात बेस्ट थिंग आहे की विंडो सीट प्लस चार्जिंग पोर्ट आणि फोन चार्ज होता आणि मी वीडियो शूट करते। दिस इज़ द बेस्ट थिंग एवर गाइस। एंड गाइस मैंने जैसे आप लोगों को बताया था कि मैं हिंदी में भी व्लॉग शूट करूँगा, तो मेरे को 2 बार चीज़ें बोलनी पड़ेगी। तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो चैनल को सब्सक्राइब करो गाइस। अगर यहाँ तक वीडियो देख रहे हो तो ये तो जस्ट वीडियो की स्टार्टिंग आई नो, बट स्टिल चैनल को सब्सक्राइब करो क्योंकि हम लोग 6000 सब्सक्राइबर्स के काफ़ी क्लोज है गाइस। ये देखो चार्जिंग पोर्ट, ये चीज़ देख के मेरे को बार बार खुशी हो रही क्योंकि लिटरली बहुत सेक्सी थिंग लग रही है मेरे को गाँव जाने के लिए, क्योंकि ऑलमोस्ट हम लोग 3 से 4 साल रुके गाँव जाने के लिए। और फाइनली हम लोग का जो प्लान था वो प्रॉपर तरीके से एग्जीक्यूट हुआ गाँव जाने के लिए। तो फिलहाल अभी बस पूरी खाली है, आमची बस पूर्ण जी आहे ना गाईस पूर्णपणे खाली आता सध्या तरी, कारण हा एक लोकांना पिकअप करते जिकडे जिकडे त्यांचं डेस्टिनेशन आहे तिकडनं त्या लोकांना पिकअप करते। बघू आता बस पूर्ण खाली। मी तुम्हाला एक बसचा प्रॉपर व्ह्यू देईन, ओव्हरव्ह्यू, लाईक बस कशी आहे वगैरे, कारण मला बसमधून ट्रॅव्हल करायला खूप आवडतं आणि तसंच थोडी भीती वाटते बसमधून ट्रॅव्हल करायला। तर मी स्पष्ट मराठी बोलते एवढं। तर एक व्ह्यू बघा छोटासा तुम्ही बसचा आता। ही गाईस माझी मावशी आहे, तर तुम्ही आता व्ह्यू एन्जॉय करा विंडो सीट्सचा। ओके, सो आय होप गाईस तुम्हाला सिनेमॅटिक्स आवडले असतील। आणि आता सध्या नाईट टाईम आहे म्हणून मी प्रॉपर तुम्हाला लोकेशन वगैरे सांगू नाही शकत की आम्ही कुठे आलो आहे। सध्या तरी आम्ही एक ढाब्या साईडला आलो आहे, तेवढं मला एक्झॅक्टली माहीत नाही पडत आहे की हा लोकेशन कोणतं आहे, कारण खूप सारे इकडे बसेस वगैरे आहेत, लंचसाठी लोक थांबलेत। तर मागे पूर्ण सीट खाली होती गाईस, तर मी पूर्ण मस्तपैकी जाऊन झोपलो होतो पूर्ण पाठीमागे। आणि जेन्युइनली खूप मजा आली गाईस बसमध्ये तरी, कारण मी कधी बसमध्ये ट्रॅव्हल करत नाही, मला ट्रेनची सवय आहे नेहमी ट्रॅव्हल करायची। तर आता बघूया, कारण लंचसाठी माझे पूर्ण जे रिलेटिव्स वगैरे आमच्यासोबत आलेले मावशी काका वगैरे ते सगळे थांबलेत माझ्यासाठी। तर मी जस्ट एक ब्लॉग बनायला आलेलो बाहेर। तर बघूया आता आतमध्ये जातो आणि लंचमध्ये दाखवतो की आम्ही काय आणलं आहे घरून आणि इकडे काय मेन्यू आहे। चला लेट्स गो। ओके, तर गाइस हमसे जस्ट डिनर झाला है गाइस, हम लोग का अभी जस्ट डिनर हुआ। एंड मेरे को एग्जैक्ट लोकेशन जैसे मैंने आप लोगों को बताया कि मालूम नहीं पड़ रहा है, तो मैं मेरे चाचा या फिर जे माझे मावशी वगैरे आहे लाईक काका वगैरे आले, मी त्यांना विचारून तुम्हाला सांगेन माझं लोकेशन काय आहे ते। कारण इकडे एक धाबा चांगला आहे, कारण इकडे एक बजेट रेट आहे, एक हॉटेल आहे JMB करून, बट त्याचं मी मेन्यू तुम्हाला दाखवू नाही शकलो, कारण आम्ही जेवढं पण जेवण वगैरे आणलं होतं ते घरून आम्ही बाय केलेलं बोलते, आम्ही घरून आणलेलं सगळं होममेड होतं। तर आता जाऊया बसमध्ये, कारण आता बस आमची निघायची वेळ झाली आहे, कारण ऑलमोस्ट जेवढे पण लोक होते बसमधले ते आता सगळे बसमध्ये परत येतील आणि ती बस निघेल।
अदरवाईज मला लेट नाही करायचं नेहमीसारखं. तर हे माझे काका आहेत, हे उद्या आपल्याला गाईड करणार आहे ब्लॉगसाठी. चांगले चांगले प्लेसेस दाखवणार, बरोबर ना काका? हो एकदम हो हो एकदम हो. तर गाईस आता मी तुम्हाला डायरेक्ट सकाळीच भेटणार जेव्हा आमची कोकणामध्ये एंट्री होईल. लाईक सिनेमॅटिक्स वगैरे मी तुम्हाला दाखवीन. आणि जसं मी तुम्हाला बोललो की मी खूप एक्सायटेड आहे, तसेच तुम्हाला मी सिनेमॅटिक्स दाखवायला ट्राय करीन. कारण विंडो सीट तर खूप सारे अवेलेबल आहेत, कारण खूप सारे लोक लाईक आहेच नाही बसमध्ये, कारण आता गर्दी कमी झाली आहे तिकीटसाठी वगैरे. तर जेवढे पण असतील मी तुम्हाला दाखवतो, सिनेमॅटिक्स असतील सॉरी कोकणातल्या. तर आता जाऊया बसमध्ये आणि बसूया डायरेक्ट. आता मी तुम्हाला सकाळी भेटणार, कारण आता लाईट नाही त्यामुळे मी काही शूट करू शकत नाही पुढचं. तर आता जाऊया गाईस आणि मी तुम्हाला दाखवतो जे काही असेल बसमधलं, कारण डिनर तर आमचा जस्ट झाला आहे. आणि गाईज मी लंच बोललो होतो मागच्या व्हिडिओमध्ये, सॉरी, तर डिनर आहे ते. जाऊया. आणि ही बघा माझ्या पाठी बस आहे आमची कृष्णा ट्रॅव्हल्स. लेट्स गो. सो इट्स अ टी टाइम गाइस एंड सारे लोग बाहर रुक चुके हैं, सगळे बाहर थांबलेत आता चायसाठी जस्ट. ही आमची बस होती आणि फायनली आम्हाला ड्रॉप दिला आहे बसने. बाय. तर काही जस्ट आम्ही आलो आहे लाईक एक खारेपाटण गावाचं नाव आहे आणि हे माझ्या काकांचं गाव आहे. तर माझ्या जो आजोबा होते मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं त्यांचं गाव तराळे आहे. तर मी खारेपाटणमध्ये आलो, हे माझ्या काकांचं गाव आहे. आणि आम्ही जेव्हा सकाळी आलो तेव्हा लाईक पाऊस पडत होता थोडाफार तरी, बट एवढा पण लाईक स्पीडमध्ये वगैरे नव्हता, एवढा त्याला फ्लो नव्हता. तर ठीक होता, ठीक ठाक पाऊस होता, एवढा पण नव्हता लाइक ज़्यादा बारिश नहीं था गाइस, क्योंकि थोड़ा बहुत ही हल्का सा बारिश था, तो इतना कुछ अफेक्ट नहीं हुआ बारिश का. बट जो यहाँ पे वाइब है लिटरली, यहाँ पे जो बर्ड्स का लाइक साउंड वगैरह आ रहा है वो एकदम अमेजिंग है. मैं कुछ बोल भी नहीं सकता. आप लोगों को जो व्यू भी है ना, एक ऐसा वीडियो में डालूंगा जिसमें सिर्फ बर्ड्स का आवाज़ होगा, लाइक उसमें कोई भी बैकग्राउंड म्यूजिक वगैरह नहीं है. तो आप लोग अच्छे से अभी भी सुनोगे ना तो आप लोग को क्लियर वॉइस आएगा बर्ड्स का. सुनो. क्रेजी. तो ये जस्ट बर्ड्स का साउंड था एंड इसके बाद मैं जस्ट फ्रेश होता हूँ थोड़ी देर बाद एंड देखते हैं थोड़ा सोऊंगा. देन उसके बाद हम लोग फिर से एक्सप्लोर करने निकलेंगे, जितनी भी जगह पूरा एरिया कवर करने को ट्राय करेंगे. आज एवढा पण एरिया आहे तो पूर्ण कवर करायला ट्राय करूया. मी हिंदीमध्येच बोललो सॉरी. तर आपल्याला ब्लॉग मराठी प्लस हिंदीमध्ये बनवायचा, मी विसरलो होतो. तर आता जाऊया आणि थोडं फ्रेश होऊन परत आपण ब्लॉग कंटिन्यू करूया. आणि सिनेमॅटिक्स तुम्ही बघा तोपर्यंत मी लगेच फ्रेश होऊन येतो. चाय प्लस हा व्यू एक तगड़ा कॉम्बिनेशन है. देखो चाय प्लस ये व्यू एक अच्छी वाइब दे रहा है. तर ये खूब अट्रैक्टिव है, मैं बघू शकता गाइस. ये देखो ये फ्लावर काफ़ी अट्रैक्टिव है. बाय द वे इसके ऊपर बहुत सारे मच्छर है. आई डोंट नो ये अट्रैक्ट करता रहेगा मच्छरों को इसलिए, या फिर इसका स्मेल वगैरह होगा कुछ, मेरे को तो नहीं आ रहा है. बट लाल चाफ्याचं फुल आहे आणि त्याचं झाड पण इकडेच आहे. प्लस व्हाईटमध्ये पण आहे ते पुढे त्याचं झाड आहे. तुम्हाला दिसतंय की नाही काय माहित. त्याला काय बोलतात माहिती आहे? ती लोक गेलेत गावात. ताटकं बोलतात. काय ताटकं? ओके. जे गवत आहे आता भरलेलं आहे ना, आता ते भात वगैरे कापला ना. हा हा. ते भात कापला ना, ते झाडलं ते गवत आणून ठेवतात. आता हे झालं ना की मग वरती टाकणार आहे. बघ याच्यावर भरलंय बघ वरती. अच्छा. ये चीकू का झाड़ है, ये गाइस चीकू का पेड़ है. लाइक यही ओरिजिनल है, मतलब गाँव आने का यही मज़ा है. सब आपको ओरिजिनल दिखने मिलता है. गावी येऊन सगळं तुम्हाला ओरिजिनल बघायला भेटतं गाइस. तर हीच मजा आहे आपल्या कोकणातली. खूप मजा येते आणि हे सगळं लाईव्ह बघायला भेटतं तुम्हाला. तर हे खाली छोटे चिकू लागलेत, वर खूप मोठे मोठे. आय डोंट नो कॅमेऱ्यामध्ये दिसेल की नाही. या साईडला होते 2 चिकू.
ये गाइस मेरा फेवरेट घर है क्योंकि इसका डिज़ाइन मेरे को काफ़ी अच्छा लगा. हे मला खूप आवडलं घर ह्या एवढ्या एरियामध्ये. हे पण ठीक आहे. तसे कोकणातले सगळेच घर सगळे असे डिझाईनमध्ये, बट जे असं बघून जे अट्रॅक्टिव्ह वाटतं त्यामुळे मला हे जास्त आवडलं. आणि ते समोर बघाल तर ते आमचं घर आहे. कोकणामध्ये काही या गेटला Z+ सिक्युरिटी मानतात, कारण ह्याच्यावर सगळं डिपेंड असतं. जर ह्याच्या पुढे कोण गेलं मग ती सिक्युरिटी फेल. गाइस कोकण में इसको ना Z+ सिक्योरिटी मानते हैं. अगर इसके आगे कोई चलेगा तो सिक्योरिटी फेल हो जाती है, क्योंकि ये मेन गेट होता है यहाँ पर. ये जासवंदी फूल है, हिबिस्कस बोलते हैं गाइस इसको इंग्लिश में. तो ये कल तक आई गेस खुल जाएगा. ये 1 दिन लगता है इसको खोलने के लिए. एंड ये वाइट कलर में भी है, वो आगे की साइड है. ये देखो यहाँ पे आप लोग को दिखता रहेगा ये, बट ये थोड़ा अलग टाइप का. ये हिबिस्कस नहीं है गाइस, ये एक नॉर्मल सा है कुछ फ्लावर. हे सगळे घर ओल्ड कन्स्ट्रक्शनवाले आहेत. हे चिरांचे घर आहेत आणि हे तुम्ही बघू शकता हे न्यूली बिल्ड आहे. हे बघा एक घर बघा, वसंत निवास. इनका पण घर खूप छान है. इनका घर देखो गाइस, इनका भी घर काफ़ी अच्छा है. कलर अच्छा मारा है लोग ने घर पे, सूट हो रहा है. येलो कलर इज़ द मोस्ट कॉमन कलर गाइस कोकण में. येलो कलर आप लोगों को हर जगह दिखेगा, येलो और ब्लू. बहुत लोग ये घर पे मैंने नोटिस किया. और देखो इनके पास बाइक्स वगैरह भी है, होंडा की आहे और युनिकॉर्न आहे. तर तुम्ही बघू शकता लाईक इकडे एक फ्लावर्सचं पण आहे. एक मिनटं फुल आहेत, सॉरी तेच आय मीन. हे खूप कॉमन आहे, हे सगळ्यांच्या गावी तुम्हाला दिसतील फुलं. त्यांना हाय तसंच राहू द्या. ह्यांना तोडणं म्हणजे नेचरसोबत खिलवाड करणं. तर ह्यांना हाय तसंच राहू द्या. हे खूप चांगले दिसतात असेच. आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो. हे बघा, ही लाईट अपोजिट आहे म्हणून तुम्हाला दिसत नाही क्लिअर. हे बघा फणसाचं झाड आहे. हे किती कमी हाईटला आहे बघा. इकडे पण एक आहे आणि हा बघा हा जो समोर आहे. आणि हे बघा काजू. तर होप यू गाइस तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय केला असेल. आणि अजून एक गोष्ट आहे, जेव्हा एक मुंबईकर कोकणामध्ये व्हिजिट वगैरे करतो तर तो सगळं इझिली खातो, लाईक आंबे असू काजू असू काही असू. बट तो जेव्हा मेहनत करतो तेव्हा तो एकटाच असतो. तर हेड्स ऑफ टू देम, लाईक एवढी ती लोक मेहनत वगैरे करतात आणि मुंबईकर येऊन इकडे इझिली खातात. लाईक ते एक मुंबईकर एवढी मेहनत कधी करूच नाही शकत. ते लोक जॉबमध्ये बिझी असतात, लाईक त्यांचा जॉब आणि त्यांची लाईफ जस्ट तेवढंच मुंबईकरच्या लाईफमध्ये असतं. तर एक कोकणी खूप मेहनत करतो, कोकणी माणूस जेवढे पण लोक गावी वगैरे राहतात आणि आपण इकडे येऊन इझिली खातो. तर ते काही ना काही कुठे ना कुठेतरी मला वाटलं की जस्ट बोलायला पाहिजे. कारण हे बघा एवढा कचरा गोळा करून त्यांनी तो एक झाला है. वही मैं कह रहा था गाइस कि अगर देखो जो कोकनी लोग होते हैं वो काफ़ी मेहनत करते हैं आम के पीछे, या फिर काजू का जो पेड़ वगैरह होता है, या फिर फर्नेस बोलते हैं मराठी में, वो सारी चीज़ों के लिए लोग बहुत मेहनत करते हैं. और हम लोग मुंबई से आके डायरेक्टली वो चीज़ें सारी खा लेते हैं ऐसे इजीली एकदम. तो वो एक चीज़ मुंबई अगर कभी नहीं कर सकता. बस मैं इतना सा कह रहा था, क्योंकि वो मेहनत एक नेक्स्ट लेवल मेहनत है. तो वो हमसे नहीं होने वाली है, हमसे ना हो पाए ये सारी चीज़ें. तो बस यहाँ का इतना ही था. तो अभी मैं आप लोगों को लेके चलता हूँ कहीं और, क्योंकि ये जो खेत था इतना ही था. क्योंकि देखो और एक चीज़ है, ये जो पेड़ है काजू का, ये जस्ट मैंने आप लोगों को कुछ देर पहले दिखाया था. यहाँ पे काजू वगैरह सारे नीचे गिरे. काजू का ट्री वगैरह लगाना, इतने सालों से उसको मेंटेन करना, एवढ्या वर्षापासून त्याला मेंटेन करून ठेवायचं. तर ते खायची गोष्ट अजिबात नाही, जे मुंबईकर इकडे येऊन खातो. मी स्वतःला बोलतोय गाइस, कारण मी खूप खाल्लं इकडे आल्यापासून सकाळपासून. फणस वगैरे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल, ब्लॉगमध्ये दिसेलच. आणि हे बघा एक शेल्टर हाऊस सारखं या लोकांनी बांधलंय पावसासाठी वगैरे. इकडे क्रिकेट चालू आहे आणि हा ड्रीम स्टेडियम आहे खूप लोकांसाठी, कारण अशा एन्व्हायरमेंटमध्ये खेळायला खूप लक लागतं गाईस. लेट्स सी. इकडे बिलकुल पण नेटवर्क नाही, आणि नेटवर्क नसल्यामुळे मी इकडचे जेवढे पण लाईक सिनेमॅटिक्स वगैरे आहेत, माझा पूर्ण ब्लॉग आहे तो मी मुंबईला जाऊन अपलोड करणार. कारण इकडे नेटवर्क नसल्यामुळे मी बिलकुल पण ब्लॉग वगैरे माझे अपलोड करू शकत नाही. इवन जो शॉर्ट्स पण आहे ते पण मी अपलोड करू शकत नाही, कारण एक पॉईंट आहे जस्ट तिकडे थोडंफार नेटवर्क येतं, तिकडे जाऊन मी लाईक इंस्टा वगैरे यूज करतो जे काही आहे. आणि नेटवर्क नसल्यामुळे जेन्युइनली गाईस मी इकडे लाईक ब्लॉग अपलोड करूच शकत नाही, कारण नेटवर्क येण्याचे चान्सेसच नाहीत. कारण इकडे टॉवर्स वगैरे पण खूप कमी आहेत, लिमिटेड टॉवर्स आहेत, त्यामुळे जस्ट खूप कमी नेटवर्क आहे. आणि असेल तरी खूप लिमिटेड आहे, जस्ट टेक्स्टिंग वगैरे करू शकता इंस्टाग्राम व्हॉट्सअपवर. लाईक जेवढं तुमचं काम आहे तेवढं होऊन जाईल.
बट जर तुम्हाला व्हिडिओ वगैरे अपलोड करायचा असेल तर त्यासाठी इकडे वायफायच लागणार, जे की इम्पॉसिबल आहे. तर बघूया अजून काय आपल्याला बघायला भेटतं. ओके, तर गाईस इकडची लोक जेन्युनली खूप जास्त मेहनती आहे आणि ह्या लोकांच्याच मेहनतीमुळे आपण जेव्हा वर्षांनी किंवा 2-3 वर्षांनी इकडे येतो तेव्हा आपल्याला चांगलं खायला भेटेल. काही म्हणा, आंबे म्हणा, फणस म्हणा, काजू, जे काही आहे ते जस्ट या लोकांच्या मेहनतीमुळे. जर या लोकांनी मेहनत करणं सोडून दिली, जे एवढे पण कोकणी लोक आहेत, तर आपल्याला काहीच भेटणार नाही. कारण तुम्हाला तर माहिती आहे मुंबईकर लोक कसे आहेत, जस्ट खाण्यासाठी कोकण वगैरे व्हिजिट करतात आणि नेचरसोबत किलवाड करतात, म्हणजे पूर्ण घाण वगैरे करून जाणार. तर माझी जस्ट एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, जर तुम्ही इकडे येता तर प्लीज आल्यासारखं इकडे राहून जावा, काही खराब नका करू. कारण या लोकांची मेहनत बघा, तो एक तेवढा वेळेपासून ती मशीन चालवतोय आणि ती एवढी हेवी आहे. जस्ट मी असं पकडून बघितलं तर ती माझ्यानी वर पण नाही झाली. कबिंगा मुंबईकर लाईक खूप टफ आहे आपल्यासाठी, आपल्याला बिलकुल पण जमणार नाही. तर जी लोक करतात त्या लोकांना चांगल्या प्रमाणे करू दे, चांगल्या लाईक नीट जी लोक ते करतात त्या लोकांना करू दे. आपण त्यामध्ये डिस्टर्ब नको करूया, कारण या लोकांची मेहनत ही जेन्युनली रिअल आहे. बघूनच तुम्हाला कळेल. आणि जे बाहेरचे लोक वगैरे येतात तिकडे लाईक खान वगैरे करायला, तुम्ही येऊ पण नका, कारण हे एक बेस्ट प्लेस आहे. आय डोंट नो लोक टुरिझम का म्हणून म्हणतात, कारण या लोकांनी एवढी मेहनत केली आहे. तर हेड्स ऑफ टू देम. आणि व्हॅल्यू करा नेचरची, कोकणातली लोकांची व्हॅल्यू करा. कारण जर तुम्हाला परत काही असं खायचं वगैरे असेल तर त्या लोकांची व्हॅल्यू करा, कारण ते लोक रिअल मेहनत करतात, त्यामुळे तुम्हाला खायला भेटतं. अदरवाईज लाईक एन्जॉय वगैरे करायला भेटतं. खायला तिकडे ऑब्व्हियसली आहे, बट जे आंबे झाले, फणस, काजू, जे काही आहे खायला, त्यासाठी मी जस्ट बोलतोय. कारण हे रिअली खूप टफ काम आहे. जर तुम्ही बघायला गेलं तर एक जे गावचे लोक आहेत, जे पहिल्यापासून गावी वगैरे राहतात, त्याच्यासाठी आता कॉमन झालं आहे ते डेली काम करतात म्हणून. बट प्लीज इकडे घाण वगैरे करू नका, जस्ट माझं एवढंच म्हणणं होतं. जस्ट मेरा इतना ही कहना था, क्योंकि आप लोग देख सकते हो ये लोग काफ़ी मेहनत करते हैं गाँव के लोग. अगर आप लोग यहाँ पे एज अ टूरिस्ट करके भी आ रहे हो तो वैसे ही रहकर जाओ प्लीज़, क्योंकि यहाँ पर गंदा वगैरह मत करो, क्योंकि यहाँ का जो नेचर है वो कहीं पर आप लोगों को नहीं मिलेगा. ये मेरी गारंटी है. और मेरे फ़ोन की गई बॅटरी अभी जो है जस्ट 6%. इसलिए मैं ब्लॉग यहीं पर एंड कर रहा हूँ. आणि मी जसं तुम्हाला म्हणालो होतो माझ्या स्टार्टिंगच्याच ब्लॉगला इंट्रोमध्ये, की मी जे ब्लॉग आहेत ते पार्ट्समध्ये काढायला ट्राय करीन. कारण की आता माझ्या फोनची बॅटरी 6% आहे आणि मला खूप काही शूट करायचं आहे. कारण कोकणातले जे 5 दिवस आहेत ते माझ्यासाठी खूप किमती आहेत, ते मी बिलकुल मिस नाही करू देणार. कारण लिटरली जर माझा फोन एवढा चांगला आहे, एवढा चांगला नेचर आहे, तुम्हाला पण मला दाखवायला खूप बरं वाटेल. आप लोगों को दिखाना मेरे को काफ़ी अच्छा लगेगा, क्योंकि मेरे पास एक अच्छा फ़ोन है, प्लस इतना अच्छा नेचर है मेरे आसपास. मैं गांव में आया हूँ, तो काफ़ी अच्छा ब्लॉग था ये मेरे हिसाब से. तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब करो, अगर नहीं किया तो चैनल सब्सक्राइब करा गाइस. आपण 6,000 सबस्क्रायबर की काफ़ी क्लोज आहे. ती स्क्रिप्ट मी विसरलो, जेव्हा मी बोलतो 6,000 ती 6,000 झाली, आता 6,000 सॉरी. तर जावा आणि चॅनल सबस्क्राईब करा नाही केलं तर. बाय. आपण पार्ट 2 याचा लवकरच काढू, कारण मी उद्या जाणार आहे नदीवर. तर तिकडचे मी ब्लॉग, तिकडचे जे क्लिप्स असतील, व्हिडिओ क्लिप्स, ते पण मी शूट करीन आणि मुंबईला जाऊन एडिट करून तो ब्लॉग अपलोड करू. तर बाय सध्यासाठी तरी. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग. बाय.